काही आपण पुलवामा शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली. मॅच झाली सुरुवात. आज 14 फेब्रुवारी. अंपायरचा इशारा. वाईट बॉल. स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील. देन नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट. चला गेम प्ले करा. अल्ट्राएज नाहीये मानकिवली आपल्याकडे. चला प्रशांत, स्पोर्ट्समॅन स्पिरिट पण पाहिजे. रिस्पेक्ट फॉर अंपायर डिसिजन पंकज. चला थोडी चर्चा आता अंपास देखील होती. कन्व्हिन्स झाला स्क्वेअर लेग अंपास सोबत आखाओकुमे इशारा देखील त्या ठिकाणी झालाय आणि काही क्षणात निर्णय आपल्यावरती येईल. आज 14 फेब्रुवारी म्हटलं की प्रेमाचा दिवस. आपला मित्र संकटात असला त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या मित्राला हॅपी व्हॅलेंटाईन डे. आपली मैत्रीण जी आपल्याला सुखादुःखात साथ देते, अनेक अडचणी सोसून जी मित्राच्या प्रत्येक सुखादुःखात आपला हॅपीनेस, आपला सॅडनेस शेअर करायला साथ देते, त्या मैत्रिणीला व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या प्रियसीला, तुमच्या प्रेमिकाला लॉयलिटीनं आयुष्यभर जपण्याची अगदी ताकद ठेवणाऱ्या प्रेमाला व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या, आपल्या गावासाठी लढणाऱ्या, गावासाठी झटणाऱ्या, मेहनत करणाऱ्या तमाम प्रामाणिक खेळाडूंना व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला कॉम्बॅक्स मध्ये करूया बदलाव. अनुज आपल्या सोबत जॉईन होतोय. या स्वागत आहे अनुज आपलं. चेक. फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे 4 ओव्हरसाठी. त्यामुळे रोहित आपण टाइमर सेट करायचं, लवकरात लवकर स्पीडअप करायचं. थँक्यू सो मच. धन्यवाद. ओंकार शेट्टे सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता, पियुष सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल सर. ओ टू मॅच. ऑन गोईंग मॅच कडे आपण बघतो. इथे फटका चांगला ओव्हर द कव्हर्स फिल्डर आणि सेकंड अटेम्प्टला इथे कॅच टिपली गेली आहे. जल्लोष होतोय, सेलिब्रेशन होतोय, कारण की महत्वाची विकेट होती आणि सिद्धेशला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला. फलंदाज वाद. थँक्यू. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश जाधवला तुम्ही पाहतात, एक हार्ड हिटर बॅटर नेहमीच ओळख राहिली आहे. तोच कल्पेश जाधव स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा आपण पाहिलाय टीम कुळगाव संघाला गरज असते त्या त्यावेळी संकटमोचक कामगिरी करणारा हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र तुम्ही पाहतात. पुनश्च एकदा प्रत्येक प्रेक्षकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती जयशक 2026 तरार आणि आजच्या दिवसातील मॅच नंबर 3 तुम्ही नक्कीच पाहतात. एक ब्लॉकबस्टर सिनेमा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एक चांगली मॅच. पुनश्च एकदा आपण पाहतोय ओव्हर द कव्हर्स. त्याच दिशेने फटका खेळायचा होता. पाठमोरी दोन्ही फिल्डर्स जाऊत आहेत आणि तोपर्यंत या 2 धावा इझिली कंप्लीट होतील. अगदी सुरुवातीला आपण जर पाहिला तर आज नक्कीच एक चांगली मॅच पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल जरूर, परंतु आता मॅच नंबर 3 तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. आणि बॉलिंग मार्कवरती निलेश मराठे असेल, बॉलिंग मार्कवरती पाहायला जरूर मिळतील. एक फिरकीपट्टू म्हणून नेहमीच ओळख राहिली, एक अष्टपैलू खेळाडू आणि या टीमचे सातत्याने पुरस्कर्ते म्हणून ही ओळख नक्कीच राहिली आहे. पुरुष एकदा बॉल तयार. निलेश स्ट्राईक एंडवरती कल्पेश. ओ इकडे अतिरिक्त नक्कीच धाव ऍड होईल स्कोर कार्ड वरती. पास सिग्नल व्हाईट बॉल. नक्कीच पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धाव नक्कीच ऍड होणार आहे. आणि धाव फलक आपण पाहतोय 4 या धाव संख्येवरती. 4 ऑन अ बोर्ड. 4 धावा आपण नक्कीच स्कोर कार्ड वरती पाहतोय. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 अतिरिक्त धावा, 2 डबल, म्हणजे टोटल 4 धावा नक्कीच पाहायला मिळतात. 1 डबल आणि 2 वाईट नक्कीच पाहायला मिळतात. म्हणजे टोटल 4 धावा धाव फलकावरती आहेत. 37 स्कोरर आमच्या समेत नक्कीच उपस्थित आहेत. आमचे रोहित पिसेकर असतील आणि टेक्निकल रूम मध्ये आपण पाहतोय भावेश देखील आहेत. दोन्ही ऑफिशियल स्कोरचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं, कारण की ऑफिशियल प्रॉपर अप टू डेट माहिती नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवतात. इकडे एक नक्कीच सिंगल ऍड झाली आहे. सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता धाव फलक जम पोहोचलाय 5 या धाव संख्येवरती. 5 ऑन अ बोर्ड. चला नेक्स्ट मॅच आदर्श वांगणे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल जय हनुमान एरंजड संघ. चला दोन्ही टीमचा देखील कॅप्टनला विनंती आहे आपण रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल, हे देखील नोंद घ्या, की जर आपण ते उपस्थित नसाल तर नक्कीच पॅनल्टीच्या सामोरे तुम्हाला जावं लागेल. प्युअर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि शिस्तबद्ध अशी क्रीडा स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय.
परत एकदा बॉल तयार स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर बॅटर तेजस आहेत. पहिलाच बॉल फेस करतात या ओव्हरचा या मॅच मध्ये. इकडे यॉर्कर लाईनचा बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. फिल्डर आहेत मागे धावता पॉइंट रिजनला. एक सिंगल तर कम्प्लीट दुसरा धावाचा कॉल आणि इथे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावा नक्कीच ऍड होतील स्कोर कार्ड वरती आणि धावफलक जम पोहोचेल ते म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. दुपारचं सत्र बरेचसे प्रेक्षक नक्कीच जोडले गेलेत. प्रत्येक स्टँड तुम्ही पाहतात की आता लेजंड क्रिकेटरचा हे स्टँड तुम्ही पाहतात. आता जगन्नाथ क्रीडा संकुलावरती ऐतिहासिक क्रीडांगणीमध्ये आज कराताना महासंग्राम सोहळ्याला सुरुवात झाली आहे दुपारच्या सत्रामध्ये. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. निलेश पुढचा बॉल. यावेळी स्विच हिट केलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, अल्टीपल्टी खेळायचा होता, परंतु इथे हा डॉट बॉल नक्कीच झालाय. ओव्हर नंबर आपण पाहतोय 1चा खेळ चालू आहे. आता शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. गेंदबाज फिर से एक बार तयार. निलेश मराठे गेंदबाजी केली आहे. ओव्हर नंबर 1. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहतात, अनुभवतात. स्ट्राईक वरती तेजस रफ्तार म्हणून नेहमीच ओळख राहिली, परंतु आता बॅटिंग करायची मैदानाच्या आतमध्ये. आज राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ म्हटलं तर सुदर्शन एक उत्कृष्ट खेळाडू नक्कीच नाहीये. त्याचे देखील कमी कुठेतरी भासेल या टीमला. इकडे बडबातो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. धोक्याची घंटा बाल बसवलं गेलं असं म्हणावं लागेल आणि इथे एक डॉट बॉलनी नक्कीच ओव्हर कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक पहिलं इथे जरूर कंप्लीट होतोय निलेश यांचं आणि धावफलक जम पोहोचले फक्त आणि फक्त 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1चा खेळ कंप्लीट. ओव्हर नंबर 2 इथे आमंत्रित करण्यात येईल गोलंदाजीसाठी. पाहावं लागेल कुठला गोलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येईल. एका बाजूला आपण जर पाहिला श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहायला मिळतो राज क्रीडा मंडळ कुळगाव हा संघ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. सन्मान्य आदरणीय आपण पाहिला तर मयूरजी पिसेकर साहेब असतील, प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. अखंड महाराष्ट्राला ज्या स्पर्धेने वेध लावलाय आणि या बदलापूरमध्ये दखल घेण्यास भाग पडलं अशी स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 चा आजचा पहिला दिवस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. राज आहेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल अगदी आपण पाहतोय बॅट अँड पॅडच्या मधून बॉल मागे चाललाय. डॉटने सुरुवात केली आहे. राज गडगेचा जर विचार केला तर फार उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. एक मारुती सेरीची बाईक देखील त्याच्या नावावरती आहे. तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो राज गडगे. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. राईट आर्म रोड विकेट. इकडे देखील यॉर्कलेनचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला. कव्हर्सला लॉंग ऑफला फिल्डर आणि इथे डबल नक्कीच मिळेल. म्हणजे आता जिथे सिंगल होती तिथे डबल मध्ये कन्व्हर्जन झालं आणि या 2 धावा नक्कीच ऍड होतील. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सिंगल डबलचा खेळ मैदानावरती चालू आहे. बुन बुनसे सागर बनतात, थेंबे थेंबे तळे साचे. हेच सध्याच्या घडीला सिच्युएशन पाहायला मिळतो. टीम बॅटिंग करत असताना राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाच्या वतीनं एक स्टारकास्ट खेळाडूंनी भरलेला संघ नेहमीच पाहायला मिळतो, परंतु आज कुठेतरी बॅकफुट वरती हा संघ म्हणावा लागेल. समोर देखील आपण पाहिलं या सीझनला मगाशीच राहुल सरांनी देखील सांगितलं की 22 ते 23 एंट्री नंतर खराताना बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला होता टीम मानकिवली संघ या सीझनच्या मागच्या काही टुर्नामेंटमध्ये आणि पुनश्च एकदा आता वेगळ्या ऊर्जेने नवीन ऊर्जेने संघ नक्कीच दाखल झालाय. इकडे देखील बॅटची लिडिंग एज होती. मागे फिल्डर डायरेक्ट हिट देखील केली. क्लोज कॉल. प्रशांत तिकडे होते, थ्रो केलं होतं, परंतु इकडे धोक्याची घंटा होती. बॅटर नक्कीच आता सेफ होतील. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय दुहेरी अंकांमध्ये. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. भरपूर मेहनत गेले कित्येक महिने या स्पर्धेची चर्चा प्लॅनिंग सर्व काही चालू होतं. आमचे मयूरजी पिसेकर साहेब असतील, भरपूर मेहनत आमचे प्रतीकजी पिसेकर साहेब असतील, याच्या माध्यमातून क्रीडांगण तुम्ही पाहतात आणि अगदी त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मयूर ग्रुप ही टीम तुम्हाला जरूर पाहायला मिळते. आमचे निरंजनजी पिसेकर साहेब असतील, त्यानंतर अनिकेतजी कुलकर्णी साहेब. भरपूर मेहनत या स्पर्धेला नक्कीच पाहायला मिळते आणि इकडे अल्टी पलटी पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे परंतु फिल्डर आहे आणि इथे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय, परतावं लागेल मैदानाच्या बाहेर
अजून एक धक्का लागत असताना टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला फलंदाज तेजस बॅक टू पवेलियन. थँक्यू थँक्यू डिजे. न्यू बॅटर ओमकार जाधव आलेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. इनाट नंबर आपण पाहतोय कारण आता 4 वरती 2 विकेट्सच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आता धाबा इथे देखील थोड्याशा कमी पाहायला मिळतात. लो स्कोरिंग मॅच ही घडते की काय पाहणं गरजेचं राहील. राज बॉलिंग मार्क वरती, स्ट्राईक एंड वरती ओमकार. ओ इकडे स्वेट खेचलाय, आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती ठोकलाय हा A1 क्वालिटीचा ओमकारचा वार षटकार. धाव फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट आहे आणि 17 धावा अवघ्या धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात. चला बॉल सुपूर्द जरूर करा. न्यू बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येईल. बघा प्रत्येक टीमसाठी सूचना आहे. बॉल हरवला फुटला शेवटच्या बॉल पर्यंत ही सूचना असणार आहे. ते नवीन बॉल तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल हे देखील नोंद घ्या प्रत्येक टीम्सने. बघा आणि चॉईस बॉल नसेल हे देखील नोंद घ्या. जे नेक्स्ट दुसरा बॉल जेव्हा बॉल फुटेल हरवेल तेव्हा खराताना नवीन बॉल तुमच्यापर्यंत जो पोहोचवण्यात येईल तो चॉईस नसेल हे देखील नोंद घ्या. ही माहिती नक्कीच पोहोचवली जाते अर्जुन कमिटीच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय रफ्तार म्हणून नेहमीच ज्याची ओळख राहिली आहे प्रशांत बोईर बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल इकडे आडवा बॅटने पुल शॉर्ट ऑफ पुल केलाय. आडवा बॅटने केला हा कडवा प्रहार ठोकलाय अजिंक्य राणे स्टँडच्या वरून सिक्सर षटकार. षटकार जरूर आला आणि षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय दाफल जण पोहोचलोय 23-23. धावा. पुढचा बॉल बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. इकडे डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली केली होती कल्पेशनं आणि हार्ड हिटर बॅटर अग्रेसिव्ह बॅटर म्हणून नेहमीच ओळख राहिली परंतु समोर देखील रफ्तार. प्रशांत बोईर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3. राईट आर्म राऊंड विकेट बॉल तयार. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल ऑन टोस फटका खेळण्याचा प्रयत्न. इकडे देखील आपण पाहतोय बॅटचे चुंबन घेऊन इकडे बागे बॉल गेला आणि एक सिंगल नक्कीच मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जण पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. असं वाटत होतं पहिल्या ओव्हरमध्ये की धावा कमी बनतील परंतु तदनंतर पिकअप स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल ओमकारच्या बॅटमधून. ज्यावेळेस एक कॉन्फिडंट बॅटिंगची सुरुवात इथे मात्र केली ओमकारने आणि तदनंतर कल्पेशने देखील त्याची साथ दिली आहे. इकडे देखील हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट फिल्डर तिकडे कोणी नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर तिकडे होते. डीप मधून आलेत. बॉलला कलेक्ट थ्रो तोपर्यंत एक सिंगल आणि आता सिंगल डबल देखील प्राधान्य दिलं जाते बॅटिंग करत असताना टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव यांच्या माध्यमातून. षटकार देखील येतात. सिंगल डबल देखील येतोय. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट सदस्य गुडीला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. प्रशांत पुनः एकदा बॉलिंग मार्क वरती.
पुढचा बॉल लो फुल टॉस बॉल आहे आणि इथे देखील फुल टोल वसूल करायचा होता, परंतु पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, मागे गेलाय आणि इथे देखील डॉट बॉल. 5 बॉलचा नक्कीच खेळ कंप्लीट झालाय. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 25-25. 25 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. शेवटचा बॉल आहे, आखरी गेंद शेष. प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ इकडे भरपूर बाहेर पिचिंग आउटसाइड टॉप सम्स, भरपूर ऑफ समच्या ऑफ स्टिकच्या बाहेरून हा बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथं देखील वाईटचा कॉल होतोय. अतिरिक्त धावेच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. दुपारचं सत्र बरेचसे प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. प्रत्येक स्टँड मध्ये प्रत्येक प्रेक्षक आहेत आणि या स्पर्धेचा या क्रीडांगणाचा आस्वाद मैदानाच्या आतमध्ये नक्कीच घेताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आमच्या दिशेने अंपायर वळतात. पंचांच्या समांतर आहेत. बॅक टू बॅक वाईट नक्की झालेत. बॅक टू बॅक 2 वाईट. अतिरिक्त धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर नक्कीच 27 धावा 27 ऑन बोर्ड. या पूर्ण इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर 4था वाईड नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात रोहित आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल, शेवटचा बॉल या षटकातील. शेवटचा बॉल इथे देखील त्या दिशेने आणि इथे देखील बॉल चाललाय सीमा रेषा पार. सिक्सर षटकार. पिसेकर भावांची ही हाय जोडी, लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी, लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना, स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना, स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतय संगाना दिवाना, स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतय संगाना दिवाना. समाज कार्यात मयूर दादाचं प्रतीक दादाचं नाव, बिल्डिंग बिझनेस पोचलाय त्यांचा आज बघा शिखरावर. थँक्यू सो मच. चला स्पीडअप करा. वय देखील तुम्हाला देण्यात आला आहे देखील नोंद घ्या. 4 ओव्हरचा खेळ नक्कीच तुम्हाला 20 मिनिटाच्या अवधीमध्ये खेळायचं आहे देखील नोंद घ्या. अन्यथा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 12 वाजून 49 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता हे देखील नोंद घ्या. 20 मिनिटाचा टायमर सेट करण्यात आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय राज आलेत बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक दुसरं षटक. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4. पहिला बॉल राजचा. ओ इकडे आपण पाहतोय चांगली गोलंदाजीची सुरुवात केली आहे प्रॉपर टप्प्यावरती. आणि क्रिकेटमध्ये आपण नक्कीच पाहत आलो की टप्पा फार महत्वाचा आहे आणि आता देखील सटीक लाईन लेन टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. राजची राज गडगेला तुम्ही पाहतात बॉलिंग मार्क वरती आहे. एक उत्कृष्ट बॅटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. भारतीय सिरीज देखील पटकावली आहे. बाईक त्याच्या नावावरती नक्की राहिली आहे. तो स्वतः खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय आणि नेहमीच गतीवर्ष आपण पाहिल्या बन्नाट फॉर्म मध्ये टीम श्री गणेश मानकुली संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. आडवा बॅटने इथे फटका चांगला अलॉंग विथ कार्पेट एक्स्ट्रा कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर बॉलला पिकअप केलाय थ्रो. तोपर्यंत इकडे या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचलाय ते म्हणजेच 35 या धावसंख्येवरती. 35 ऑन अ बोर्ड. एक चांगलं ब्लॉकबास्टर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते कारण की दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ इन ऍक्शन मध्ये खेळतात. रफ अँड टफ सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे कारण की दोन्ही दिग्गज संघ या बदलापूर परिसरातील खेळतात. ओ इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटच्या खाली होता परंतु इथे बॉलच्या आता खाली फिल्डर आहे आणि आता इथे चुकी होणार नाहीये. फिल्डरने टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर ओमकार जाधवचा खेळ. फलंदाज बाद. हो जय घोष गगनात उठला रे,
आकाश गगन तुटलं रे, मातीचा गंध पसरला रे, घामाच्या थेंबात स्वप्नांचा सूर्य मैदानावरी उतरला रे. न्यू बॅटर प्रदीप आलेत मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 5 वरती प्रतीक आहेत. प्रतीक आणि कल्पेशची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. मिडल ऑर्डर लाईनअप तुम्हाला पाहायला मिळतोय. इथून पुढे नक्कीच चालू होईल आणि इथून आता धाबा बनवावा लागतील, कारण की इम्पॉर्टंट आता ओव्हर नक्कीच चालू झाल्यात. शेवटच्या आपण जर पाहिलं तर 2 ओव्हर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आता ओव्हर नंबर 4 ऑन गोईंग आहे. याच्यानंतर अजून एक ओव्हर की जे सम्मानजनक स्कोरवरती जर आपल्याला पोहोचवायचं असेल तर चांगली बॅटिंग करणं देखील फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. इकडे देखील आल्या उचललाय, उचलून धरला या बॉलला आडवा बॅटने. फिल्डर आहेत परंतु 4 फिल्डर होते. मिसअंडरस्टँडिंग 4 फिल्डर मध्ये झाली आहेत आणि शेवटी तो बॉल जमिनीला नक्कीच दान केलाय असं म्हणावं लागेल. इकडे नक्कीच या धावा ऍड होतील, 2 धावा ऍड होतील आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचणार आहे. तर म्हणजे 37 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतीये, बॉन्डिंग थोडंसं कमी पडतोय असं म्हणावं लागेल, कारण की इथे बॉन्डिंग देखील होणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. 4 बॉलचा नक्कीच खेळ कंप्लीट आहे. शेवटचे 2 बॉल, 2 टू गो. बॉलर तयार. इकडे देखील आउटसाइड ऑफ स्ट्रिक. पुन्हा एकदा अंपायर आमच्या दिशेने वळतात आणि इट इज अ व्हाईट बॉल हे सांगितलंय आणि पुन्हा एकदा बॉल टाकावं लागेल राजला. त्याचा विचार केला. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसरं षटक नक्कीच हाताळलं होतं, तिथे चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि आता षटक क्रमांक 4 किल्ला. इकडे देखील पुन्हा एकदा हवेमध्ये फिल्डर जज करतात आणि इथे चुकी होणार नाहीये. विकेटचा बदल नक्कीच पाहायला मिळतो आणि धक्का क्रमांक यावीस लागत असताना 4था टीम राज क्रीडा मंडळ खुगाव संघाला फलंदाज होईल बाद. आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 6 वरती काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. राजचं कौतुक करावं लागेल. राज आता सध्याच्या घडीला या मॅच मध्ये राज करतोय असं म्हणावं लागेल. सिद्धार्थ स्ट्राइक एंड वरती. इकडे देखील सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. इथे देखील बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक 4 इथे कंप्लीट झालाय आणि धावफलक जाऊन थांबलाय असं म्हणावं लागेल. ते म्हणजेच 38 या धावसंख्येवरती 38 ऑन ए बोर्ड. 38 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. शेवटचे आता 6 बॉल उर्वरित आहेत. इनिंग नंबर आपण पाहतोय 1चा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धचा खेळ आपण पाहतोय, अनुभवतोय. पुन्हा एकदा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 थरार. अगदी आपण जर समरीवरती विचार केला या 4 ओव्हरमध्ये तर पहिल्या षटकामध्ये निलेश मराठेंनी चांगली गोलंदाजी केली. तिथे फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्या. 1 विकेट तिने नक्कीच कॅरी केल्या. तदनंतर आपण जर पाहिलं राज गडगेने तिथे देखील 10 धावा खर्च केल्या. विकेट तिथे मिळाली नाहीये. परंतु तदनंतर षटक क्रमांक 3 प्रशांत भोईरने हाताळलं. 16 धावा तिथे तब्बल खर्च झाल्यात आणि राज गडगे पुरुष एकदा विश्वास दाखवला टीमने आणि तिथे फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स देखील महत्वाचे कॅरी केल्यात असं म्हणावं लागेल. जबरदस्त लढत सुरू आहे. श्री गणेश मानकिवली बनाम राज क्रीडा मंडळ कुलगाव या 2 टीम मध्ये आपण नुकताच फ्रेश लॉटला सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट मॅच आदर्श वांगणी बनाम जय हनुमान एरंजाड. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. मध्यंतरामध्ये काही करता इंटरव्ह्यू मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, आपण नोंद घ्या. थँक्यू सो मच. हेमंत बराड यांना तुम्ही पाहतात बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 5वा अखेरचं षटक आहे. पहिलाच बॉल डॉटने सुरुवात केली आहे. आज टीम मानकिवली संघ एक वेगळ्या ऊर्जेने उतरले मैदानाच्या आतमध्ये असं म्हणावं लागेल. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग अटॅक फार चांगला आहे. टॉप क्लास करताना बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल आहे. सर येस, मी अजून कमिटी थोडंसं विनंती करेन की मेडकिट आहे ते आमच्यापर्यंत पोचवा कॉम्बॉक्स मध्ये, ही विनंती आहे. चला अनिकेतदा मी विनंती करेन सर मेडिकिट असेल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे.
39 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 2 बॉल आणि 39 धावा धाव फलकावरती आहेत. 39 ऑन अ बोर्ड. पुनश्च एकदा बॉल तयार. हेमंत बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतात. उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. षटक क्रमांक 5 अखेरचं षटक. फुल टॉस बॉल. ओ इकडे आपण पाहतोय फिल्डर वेगाने आलेत. लॉंग ऑन वरून डीप मधून राज तिकडे होते. बॉलला थांबवलं आणि एक सिंगल फक्त मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय आता दाफल जम पोहोचणार आहे ते म्हणजे 40 ऑन अ बोर्ड. टीम टोटल आता बॅटिंग करत असताना राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघाची आता 40 धावा. येस बिमर आता चेक केलं जाईल. DRS बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का सर? सर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का आमच्यापर्यंत पोहोचवा. येस थँक्यू. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आपण चेक करणार आहोत. DRS बिमरसाठी ओव्हर द वेस्ट आहे का अंडर द वेस्ट आपण चेक करूयात. येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. चेक केलं गेलंय आणि नक्कीच अंपायर इथं उपस्थित आहेत. JP पॅनलची संपूर्ण टीम पिंक आर्मी देखील आहेत आणि नक्कीच रिव्ह्यू देखील गमावला टीम कुळगाव संघानं. इथे देखील सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. क्या बात आहे. काय गोलंदाजी करतात. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते हेमंत मराठे यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण पाहतोय 5 ऑन गोईंग आहे. 4 बॉलचा देखील खेळ झालाय. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. आज पूर्णपणे एका वेगळ्या ऊर्जेने एक वेगळ्या ताकदीने मैदानाच्या आतमध्ये हेमंतला तुम्ही पाहतात बॉलिंग मार्कवरती आहेत. काय सुंदर गोलंदाजी होती. या प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी म्हणावं लागेल कारण की क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्वाचा आहे. पुढचा बॉल इथे देखील लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर तिकडे कोणी नाहीये. नो मॅच लँडला. बॉल इथे थांबलाय आणि इथे देखील या 2 धावा कंप्लीट होतील. बऱ्याच वेळानंतर असं म्हणावं लागेल की या 2 धावा आल्यात आणि 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल 42. आता शेवटचा बॉल आहे. खरंच कौतुक करावं लागेल हेमंतचा. फक्त 4 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. तिथे आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा देखील एकही मिळाली नाहीये. चला यस स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. नोंद घ्या. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. लास्ट बॉल तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. धाव फलक जम पोहोचले ते म्हणजे 42 धावा. 42. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेटचं पतन पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळाली आहे. हेमंत मराठेला कौतुक करावं लागेल. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील कॅरी केली आहे आणि पहिल्या इनिंगचा अंत होतोय. पूर्वार्धाचा इथे नक्कीच कंप्लीट झालाय आणि धावफलक जम पोहोचले ते म्हणजेच 42 धावा आणि आता येणारे आपण जर पाहिलं तर 30 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. संशय बाबा देखील आले. त्यांचं देखील स्वागत आहे. वेलकम. ऑफिशियल स्कोरर म्हणून नेहमीच ओळख राहिली या क्रीडांगणावरती. इसला टॉस आपण नक्कीच करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये आणि तिथे जोडले जातील पियुष बाबरे सर. ओव्हर टू टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. टॉस आपण करू. आदर्श वांगणी बनाम जय हनुमान एरंजाड या 2 टीम मध्ये प्रतीक दादा पिसेकर आणि निरंजनजी पिसेकर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. कॉल करतोय एरंजाड राईट. मयूर दादा असा टॉस करण्यात आलेला आहे. कॉल करण्यात आलेला नुकताच टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती आपण आसन ग्रहण करावं. टॉस इथे जिंकलेला एरंजाड टीमनं. प्रथमतः काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा काय मुख्य रिझन? 2 ते 3 मॅचेस तुम्ही पाहतात. काय रणनीती आखलेली फिल्डिंग करण्यामागे? एक मॅच चेस झाली आणि या मॅचला स्कोअर कमी झाला. त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत 120 संघांचा सहभाग होता या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये शॉर्टलिस्ट करून या संघांना आपण सहभाग दिलेला. तुम्हाला संधी मिळते. काय सांगाल आयोजनाबद्दल? कसं वाटतं? बदलापूरमध्ये सर्वात मोठी स्पर्धा असते मयूर ग्रुप ही आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यावर मयूरदा आणि प्रतीकदा यांचे धन्यवाद. काय अपेक्षा करता टीम कडून? कोणावरती जास्त विश्वास ठेवता प्रथमतः गोलंदाजी करताना? सनी असेल, वेदू असेल आणि साहिल भोईर आणि साहिल बोराडे. या मॅच साठी या स्पर्धेसाठी कधीपासूनचा तुमचा सराव चालू आहे? कशा प्रकारची रणनीती चालू आहे? कंटिन्यू मॅचेस खेळतो पण 2-4 दिवसापूर्वी पण आमची एक मॅच झाली होती. तिथून आमची मॅच नव्हती कुठे पण आता 2-3 दिवस लगातार सराव करत होतो.
तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आहोत. जॉईन टीम प्रबुद्ध आपल्या समवेत आहे, जे आदर्श वांगणी संघाचे कॅप्टन आहेत. बॅटिंग आलेली वाटेला, काय सांगाल, संधी मिळाली आहे, कसं सोनं कराल संधीचं? संधी चांगलीच आहे आणि आम्ही जास्त स्कोर मारण्याचा प्रयत्न करू. याआधीच्या देखील यूट्यूबवरती आम्ही मॅच पाहिलाय, जवळजवळ 60+ 2 मॅचमध्ये स्कोर बनला आहे. मात्र एक मॅच आपण पाहिली डिफेंड झाली, एक चेस झाली आहे आणि आम्ही त्याच अनुषंगाने आम्ही देखील पहिले गोलंदाजी करणार होतो. हरकत नाही, आमच्या वाटेला प्रथम बॅटिंग आली आणि आम्ही चांगली बॅटिंग करू, यात काही शंका नाही आहे. काय ओव्हरऑल कशी अपेक्षा करताय टीमकडून? टीम नेहमीच आमची चांगली खेळत आली आणि यावेळी देखील टीमकडून नक्कीच चांगलीच अपेक्षा असेल आणि चांगला खेळ सर्व खेळाडू सातत्याने गेल्या खूप टुर्नामेंटमध्ये दाखवतात, यावेळी देखील दाखवतील. तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. जॉईन टीम सोबत हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. एरंजाड संघानं प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. टॉप नॉक मॅचेस होणार आहेत, यातील मात्र काही शंका नाही आहे. नुकताच टॉस झालेला आहे एरंजाड बनाम आदर्श वांगणी या दोन टीम मध्ये. एरंजाड संघ टॉस जिंकून फिल्डिंगला पसंती करतोय आणि त्याचबरोबर आदर्श वांगणी संघाला करावे लागणारे प्रथमतः बॅटिंग. तुर्तास मी प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस बॉक्स मध्ये थांबतोय. तुम्ही एन्जॉय करत आहात स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक क्रिकेटचा हा थरार रंगतोय, क्रिकेटचा महारण संग्राम. ओळख कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आवाजामध्ये आपण करूयात परिवर्तन. तत्पूर्वी तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहणे, ऐकत राहा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खरं तर आमच्या समवेत दोन्ही टीमचे ओपनर देखील इथे उपस्थित आहेत. एका बाजूला आमचे प्रशांत भोईर आहेत आणि एका बाजूला राज आहेत. काय म्हणशील प्रशांत, ही स्पर्धा खेळत असताना खेळताना आपण पाहिलं एक वेगळ्या उजेने आज संघ दाखल झालाय आणि बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिलं धावा तिथे समोरच्या संघाच्या कमी बनल्या. टॉस तुम्ही खेळताना जिंकले होते आणि चांगला निर्णय मी तर म्हणेन घेतलाय. आणि प्रथमतः आता बॅटिंग करत असताना तुमच्या मनामध्ये काय असेल? काही नाही, स्कोर तर आम्ही खूप कमी ठेवलाय. आम्ही कमी ओव्हरमध्ये चेस करण्याचा प्रयत्न करू. आणि खेळताना समोर देखील एक चांगला संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. रफ्तार म्हणून गोलंदाज म्हणून नेहमीच ओळखले जातात. तेजस सारखा गोलंदाज आहे. कशा प्रकारची खेळी होईल? काही नाही, आम्ही गेम खेळू. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा नक्कीच दोन्ही टीम्सला आहेत. आणि इनिंग नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय आणि पुनश्च एकदा इनिंग नंबर 2 ला जशी सुरुवात होईल पुनश्च एकदा जोडले जातील मायक्रोफोन वरती व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच अनुज, ज्यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. वेलकम बॅक. शुभ दुपार. स्वागत आहे बदलापूरकर तुमचं. स्पर्धा बदलापूरच्या मानाची, बदलापूरकरांच्या अभिमानाची. मयूर ग्रुप प्रेझेंट स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. सलामीची जोडी मैदानावरती झाली एंटर. प्रशांत भोईर आणि त्याच्या सोबतीनं राज गडगे ही ओपनिंग पेअर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सुरुवात खूप धमाकेदार झाली. आज पुन्हा एकदा निलेश मराडेनं दमदार सुरुवात, 7 धावा खर्च करत 1 विकेट. राज गडगेचा स्पेल विकेटलेस. त्यानंतर सेकंड स्पेल मध्ये राज गडगे जेव्हा आला त्यानं काढला विकेट 2 आणि हेमंत काय वापसी केली. शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त 4. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. 43 रनचेस. मयूर ग्रुप आपले सगळे स्वयं आपले जे मित्र आहेत प्लस डगआउट मध्ये पाण्याचे जार्स पोचवायचे आहेत आपल्याला. खेळाडू कक्षात ते पाणी आहे ते थोडं फिनिश झालं. बॉल तयार. सिद्धार्थ प्रचंड फार आहे सिद्धार्थच्या गोलंदाजीमध्ये. वेगाचा राजा. पहिल्याच बॉलवरती तो वेग प्रस्थापित करताना या ठिकाणी आपण पाहिलंय गोलंदाज सिद्धार्थला. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. हा देखील चांगला वेगवान गोलंदाजांच्या समोर ऑन द राईज खेळायचा प्रयत्न होता. तिकडे फलंदाज राज गडगेचा बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. बदलापूर कुळगाव नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून ज्या व्यक्तिमत्वाची आणि ज्या मनकिवली गावाची स्वप्न होती ती पूर्ण झाली. दिलीपजी बैकर साहेबांच्या वतीनं टीम मनकिवलीला ऑल द बेस्ट. फटका चांगला, फिल्डरला बीट करून चाललाय. स्वीप कव्हरला वॉल शॉट. आउटफील्ड फास्ट. बॉल फरार. सीमा पार 4.
निघालो तुम्ही येता का मनकिवली गाव प्रचंड साईनाथ महाराजांवरती प्रेम करतं. साईनाथ भक्त अनेक या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. या गावातून देखील शिर्डी दरबारी पायी पालखी सोहळा देखील निघतो. असं बदलापूर शहरातील कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेलं मानकिवली गाव आणि त्यांच्या विरुद्ध सध्या मैदानावरती खेळतीये टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव. डी ग्रुपचा हा पहिला सामना. यानंतर आदर्श वांगणी जय हनुमान ऐरनजाडच्या विरुद्ध. स्वागत आहे दोन्ही टीम्स. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय डीप मध्ये फिल्डर. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचलला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती मिळते. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय 5 या आकड्यावरती. मयूरदादा पिसेकर एक युवा उद्योजक युवा समाजसेवक, प्रतीकदादा पिसेकर एक युवा उद्योजक आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. त्यांच्या स्वप्नांना साकार झालेला हे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 तुम्ही अनुभवता. राऊंड विकेट. बॅकफुटला गेले फटका चांगला. प्रशांतच्या बॅटमधनं गुंडप्पा विश्वनाथ, वीरेंद्र सेवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण स्टाल स्क्वा कट. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला फरार 4. धावफलक 4 ने पुढे जातं. टीमची टोटल डबल अगदी आपण पाहिलं डिजिट मध्ये आत्ता जाताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका ड्राईव्ह केला होता गवतावरती घरंगळत आउटफील्ड मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला आणि त्याच दरम्यान 2 धावा. प्रशांत बॅटिंग करतोय. 2 बॉलचा सामना करत 6 रन्स त्यानं केलेत. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि धावा झालेत 11. इस बघा विनंती आहे आमच्या आयोजन कमिटीमध्ये एक बाईकची चावी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. कोणाची बाईकची चावी जर हरवली असेल तर आपण नक्कीच हे ओळखपत्र घेऊन कलेक्ट करायची आहे. हे देखील नोंद घ्या. येस ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. संघर्ष मोठा, कंधेय मोठं आणि कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही ही पण काळ्या दगडावरची रेष आहे. असं क्रिकेट या मैदानावरती येऊन या ठिकाणी तुम्हाला खेळायचं. षटक मैदानावरती आपण पाहताय संपलं पहिलं. धावा झाल्या 11, रनचेस 43 आणि जिंकण्यासाठी समीकरण येणारे 24 बॉल आणि अजूनही 32 धावेची गरज. फार सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. दरवर्षी नवीन नवीन संकल्पना घेऊन ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. यावर्षी युवराज सिंग भारताचा विश्वचषकातील मालिकावीर, त्याच्या नावानं स्टँडा. जसप्रीत बुमराच्या नावानं स्टँडा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती स्टँडा. सूर्यकुमार यादव स्टँडा आणि महेंद्रसिंग धोनी स्टँड आणि त्या सोबतीनं सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट त्यांच्या नावाने एक स्टँडा. शुभमन गिल भारताचे ओडीआय कॅप्टन त्यांच्या नावाने एक स्टँडा आणि हिटमॅन रोहित शर्मा ज्यांना भारताला विश्वचषक जिंकून दिलं त्याच्या नावाने एक स्टँडा. विराट कोहली मॉडर्न डे क्रिकेटचा चेस मास्टर महाराजा त्याच्या नावाने एक स्टँडा. डोंबिवलीचा लोकल बॉय अजिंक्य रहाणे त्याच्या नावानं या ठिकाणी एक स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. मिहिरा ग्रीवा 11 श्री गणेश मानकिवली या नावानं हा संघ खेळतोय. पुढची लढाई आदर्श वांगणी विरुद्ध जय हनुमान ऐरनजाड. त्यानंतर धारोळ आई गावदेवी खरवई समोर, जय भवानी शिरगाव प्रश्वी जांडाराजा बदलापूर समोर. अशा लढाया आजच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळतील. खूप सुंदर आहे मॅनेजमेंट. इथे देखील फटका चांगला सजवला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फोल्ड. चांगली बॅटिंग करतो राज, त्याला माहिती आहे. एका बाजूला प्रशांत एक चांगल्या लय मध्ये दिसलाय आणि त्यामुळेच या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मात्र आपण पाहताय एक सिंगल ना स्कोर धाव फलकावरती पुढे चाललाय 12 धावा. श्री गणेश मानकिवली जितकी बदलापूरच्या क्रिकेटमध्ये प्रसिद्ध तितकाच खरवई नाक्यावरती असणारा देवाभाऊचा श्री गणेश वडापाव तो पण अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. टप्पा पडलाय थोडासा आतला बॉल चला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती आहे. त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू. टीमची टोटल धाव फलकावरती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धाव फलकावर. बॉल तयार आहे. कमबॅकची नितांत गरज आहे कारण आता 24 मध्ये 32 धावा आवश्यक आहेत. भोईर ऑन स्ट्राईक. बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरनं काढला. डीप बॅकवर्ड पॉइंटला एक फोल्डर त्या ठिकाणी सेट करण्यात आला. त्यामुळे एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. अजूनही फलंदाजीसाठी जर तुम्ही पाहिलं पंकज भोले सारखा एक चांगला फलंदाज त्याचाही ना बाकी आहे.
पंकज बोले जेव्हा जेव्हा नजरेसमोर येतो टायगरची रजनी क्रिकेट स्पर्धा आठवते क्या बॅटिंग केली होती त्या टुर्नामेंटमध्ये. अगदी 90 पेक्षा जास्त धावा वैयक्तिक अवघ्या 24 बॉलमध्ये. मला तर असं वाटलं होतं की पहिलं खरं तर त्याच्या कारकिर्दीतलं शतक तो झळकावल. काल एक कीर्तिमान घडला बरोबर 1:45 काल अगदी 13 फेब्रुवारीला लोटवाई चषकामध्ये वयाच्या 45व्या वर्षी निलेश म्हात्रे मोठा गाव या खेळाडूंना 27 बॉलमध्ये आपल्या कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. उस्मान पटेल, कृष्णा सातपुते यांच्या नावावरती आपण अनेक शतकं पाहिली जे लेजेंडरी प्लेयर्स आहेत. त्यांच्याच जोडीमध्ये एक नाव जोडलं गेलं. वयाच्या 45व्या वर्षी भर दुपारी अगदी एक सूर्य तळपला आणि त्याचं नाव होतं निलेश निवृत्ती म्हात्रे. टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते 19 ऑन बोर्ड. हँड अँड कोऑर्डिनेशन खूप सुंदर होतं. राज गडगेनं कडक मारला एकदम. अजून एक चांगला फटका ड्राईव्ह केला अलॉंग दी कापट. बॉल झाला डीप मध्ये समोर लॉंग ऑनला. गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर स्टँड समोर. ISPL सारखा स्टेज आला. केतन म्हात्रे सारखा खेळाडू सचिन तेंडुलकर स्वतः त्याच्या जर्सीवरती त्याच्या कॅपवरती ऑटोग्राफ सिग्नेचर करताना पाहायला मिळालंय. अगदी जगत सारखा पोषकाचा जो हकदार ठरला त्याला सचिन तेंडुलकर सोबत अगदी कारमध्ये ड्राईव्ह करायला मिळालं. अजून काय पाहिजे टेनिस बॉल क्रिकेट प्लसला. खूप मोठं ग्लॅमर आला टेनिस बॉल क्रिकेटला आणि त्याचं श्रेय पूर्णपणे जे स्पर्धा आयोजक आहेत ग्रामीण भागातील खेळाडूंना ज्या हायडन टॅलेंटला एक स्टेज देण्याचं काम केलं जातं त्यापैकी जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झालेत. त्या ठिकाणी आतापर्यंत पाहताय आपण 21. श्री गणेश मानकिवली सध्या खूप चांगलं क्रिकेट खेळते आहे आणि या बदलापूर शहरात आणि पूर्ण महाराष्ट्रात अगदी पुणे असेल कल्याण डोंबिवली असेल अशा अनेक विभागात ज्या आवाजाची चर्चा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते तो आवाज राहुल चव्हाण देखील आपल्या सोबत आहेत. आणि याच दरम्यान पुन्हा एकदा दुपारच्या लंच नंतर व्यासपीठावरती शुभागमन होतं. मयूरदादा पिसेकर त्यांच्या सोबतीनं अनिकेत छोटा मयूर सगळ्यांचं करू आपण सहर्ष हार्दिक स्वागत. एक गोष्ट आहे राहुल, आज समालोचन क्षेत्रामध्ये तुझ्या नावाला एक वेगळं वळण आलं. राहुल नामदेव चव्हाण म्हटलं की प्रत्येक जण म्हणतो हा मानकिवलीचा कॉमेंटेटर आहे, खूप चांगली कॉमेंट्री करतो. याच मानकिवलीच्या खरं तर सगळ्या मित्रांनी तुला कॉन्फिडंट दिला की येत्या काळामध्ये तू करू शकतो. मानकिवलीच्या अगदी जगदीश स्मृती चषकामध्ये असेल किंवा अनेक छोट्या छोट्या स्पर्धांपासून सुरुवात झाली. आज मयूर ग्रुपसारखी एक भव्य दिव्य स्पर्धा आणि ती तू कव्हर करतोय. किती अभिमान वाटतो ज्यावेळी आपल्यामुळे राहुल आपल्या गावाचं नाव होतं. नाही, समालोचन क्षेत्रामध्ये खरं तर निलेश दादा मराठे असतील, निलेश कालेकर असतील, कुमार असतील, नेहमीच यांचं सहकार्य राहिलं. त्यामुळे आज समालोचन क्षेत्रामध्ये खरं तर माझी देखील आवड निर्माण झाली आणि नेहमीच आपण पाहतोय खरं तर मैदानावरती एक ताकदवर संघ खेळते. पंकज भोले असतील त्यांचंही खरं तर आपण मी आभार मानतो कारण त्यांच्यामुळे खरं तर समालोचन करण्याची एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. आणि आज आपण पाहतोय खरं तर मानकिवली संघ मैदानावरती खेळतोय. संघर्ष मोठा आहे कारण आपण जर पाहिलं असेल 22 एंट्री परास्त झाल्यानंतर आज 23वी एंट्री खरं तर आपण पाहिलं नगरसेवक चषकामध्ये त्यांनी जिंकली आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर चांगला खेळ आज या स्पर्धेमध्ये कळत असताना समोर आपण पाहतोय एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय राज क्रीडा मंडळ कुळगाव. परंतु आज सुदर्शन जाधव टीम मध्ये नाही आहे. ओमकार सर सुदर्शनच्या बिहाफमध्ये ही टीम खेळती आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालं हर्षद बैकर यांचं या व्यासपीठावरती. हर्षद दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. दिलीप शेठ बैकर यांचे चिरंजीव आहेत ज्या नावानं आज आपण पाहताय मिहिरा ग्रीवा 11 या नावानं टीम खेळती आहे आणि श्री गणेश मानकिवली मिहिरा ग्रीवाचे पुरस्कार देत हर्षद दिलीप शेठ बैकर या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. राहुल प्रशांत खूप सुंदर बॅटिंग करतोय आज. प्रशांत असतील त्यानंतर आपण पाहताय राज गडगे. 10 विकेटचा सामना आपल्याला जिंकायचा आहे त्या मनसुबानं आलं. एक पॉझिटिव्ह माइंडसेटनं आता टीम या ठिकाणी पाहायला मिळाली. फटका ऑन साइडला उंच गेलाय, लांब जाईल का नाही. 2 फिल्डर्स आले तिकडे टिपलाय जेल आणि प्रशांत भोईरची या ठिकाणी जातीय विकेट. कॉमेंटेटर कर्स कुठेतरी असं म्हणूया नजर लागली डावाला आणि विकेट जातीय भोईरची. फलंदाज होतात बाद धक्का लागला मैदानावरती पहिला टीम मिहिरा ग्रीवा श्री गणेश मानकिवलीला. एक गोष्ट आहे राहुल, अगदी सुरुवात करून चालत नाही, त्यासाठी सातत्य देखील ठेवावं लागतं. मागच्या 5 ते 6 वर्षात आज ज्या मेहनतीनं समालोचन क्षेत्रामध्ये बदलापुराची एवन जोडी म्हणून मॅडी धुळे असेल किंवा राहुल चव्हाण असेल यांची प्रचंड मोठा एक वेगळा क्रेज मतलब ज्या स्पर्धा होतात बदलापूर शहरात मग स्वर्गीय हिंदुदेश सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक असेल, मयूरदादा प्रतीकदादा आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक असेल,
एरंजाडच्या स्पर्धा असतील, अनेक विभागात सध्या क्रिकेटला आता ग्लॅमर येऊ लागलाय. आमदार खासदार चषक असेल, दहिवलीचं, अशा ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आता डेव्हलपमेंट ज्या बदलापूरचं क्रिकेट करताय, किती अभिमान वाटतं एक बदलापूरकर म्हणून शावी आपल्या विभागातील क्रिकेट पुढे जातं. नाही, खरं तर मोठमोठ्या स्पर्धा खरं तर आता देखील तुम्हाला पार मिळतील आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय कल्याण डोंबिवली भिवंडीमध्ये मोठ्या स्पर्धे होतात, त्या प्रकारे बदलापूरमध्ये देखील सध्याच्या घडीला बदलतं बदलापूर म्हणून ओळख आहे. कारण मयूरजी पेसीकर साहेबांची मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, बदलापूरचं वर्ल्ड कप. या स्पर्धेमध्ये ओंकार सर सांगायला आवडेल, जवळ 130 संघ खेळण्यासाठी इच्छुक होते. परंतु यावर्षी देखील आम्ही नक्कीच त्या संघाला मयूरदादाच्या वतीने सांगितलं की पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला एंट्री मिळेल. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय मयूर ग्रुप बदलापूर असेल, त्यासोबत आत्ताच याच मैदानावरती नगरसेविका चषक देखील पार पडलं बालू बोराडे यांचं. त्यामुळे सातत्याने आपण पाहतो हे क्रीडांगण जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती होतात ना, त्यामुळे संघ नेहमीच खेळण्यासाठी इच्छुक असतात. हे चित्र आपण नेहमीच पाहिले. बरोबर तयार, राऊंड द विकेट. पहिला बॉल खेचला ऑन साईडला, लॉंग ऑनला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंकज बोले ज्याच्या बॅटमधून निघतात आगीचे गोळे आणि पहिलाच बॉल फेस करत असताना जाईल सीमारेषा पार, षटकार. टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवरती. आतापर्यंत धाबा तुम्हाला पार भेटतील 27, 27 धाबा फलकावरती जोडल्या जातील. राऊंड द विकेट. पुढचा तो देखील ऑन साईडला खेळलाय, खेळाडू पोहोचतील त्याच्या अवाकाच्या बाहेर. एक टप्पा घेतलाय, बॉल सीमारेषा पार, धाव मिळतील 4. हा चौकार आलाय. पंकज लक्ष्मण भोले मैदानावरती दाखल होतो. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय नेट नंबर 3 वरती तो दाखल होतोय आणि टॉप गिअर वरती बॅटिंग त्याने केली आहे. त्यामुळे हा चौकार आलाय. याच मैदानावरती याच स्पर्धेमध्ये एक मालिकेवरची बाईक त्यानं जिंकली आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर टॉप गिअर वरती खेळ खेळत असताना अप्रतिम खेळ त्याचा राहिला. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर कानूरची स्पर्धा त्याने गाजवली. आतापर्यंत 2 बाईक त्याच्या नावावरती आहेत. तर राज गडगेच्या नावावरती देखील सावरे टुर्नामेंटची एक बाईक आपल्याला पाहायला मिळेल. आणि अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आता दोन्ही खेळाडू खेळत असताना. बारक्या पाडाबे राऊंड द विकेट. फुल टॉस, तिसरा विकेट केलाय, फटका पोहोचलाय. लॉंगॉनला खेळाडू जज करतोय, सरकार कडून झाली आता चूक. आणि सरकार खरं तर पडलं असं म्हणावं लागेल, कारण जेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता आणि तिथे जेल निसटलाय. आणि इथून एक सिंगल भीती आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना 32 धावफलकावरती तुम्हाला पार भेटतील. आकाश पाडाबे उर्फ बारक्या हा खेळाडू मैदानावरती खेळतोय. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये टार्गेट 43 धाबाच आहे. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फटका चांगला आहे क्रिकेटमध्ये, सर्वात सेफ फटका. लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, बॉल जाईल सीमा रेषा पार, षटकार. सध्या डीजे कुमार 3 षटकांचा खेळ संपलाय. 5 धावेची गरज. चला ड्रिंक ब्रेक्स नकोय, बॅट्समनला पाहिजे, कारण आता रन्स देखील फार कमी आहेत. टीम एरंजाड आणि टीम आदर्श वांगणी रेडी राहा. लगेचच एकही मिनिट एक्स्ट्रा न घेता फिल्डिंग टीम मैदानावरती दाखल होईल.
स्वर्गीय जगन स्मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नस्फूर्ती चषक करतय संघाना दिवाना. स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतय संघाना दिवाना. स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतय संघाना दिवाना. थँक्यू डीजे. याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झाला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत इंस्टाग्रामवरती अनेक साऱ्या व्हिडिओज आपण ज्यांच्या एडिटिंगच्या माध्यमातून पाहता निक एडिट पेजचे ऑफिशियल सीईओ अँड फाउंडर निक गायकवाड पिंपळनेर आपलं सहर्ष स्वागत. 5 धावेची आता या ठिकाणी गरज आहे. 18 चेंडू रन्स किती बनलेत धावफलकावरती 38 12 मध्ये 5 पाहिजेत. लेफ्ट आर्म राउंड विकेट ऑन साइडला फाईन लेगच्या वरनं खेळलाय कॅच ड्रॉप झेल सुटला. 3 जीवनदान या मॅच मध्ये आतापर्यंत मानकिवलीच्या बॅट्समनला मिळाली आहेत. गोलंदाजी खूप चांगली झाली आणि सध्या गडगेचे वार सुरू आहेत त्याला साथ देतोय पंकज भोले. त्याचं नाव जरी भोले असलं बॅटिंगला आला की आगीचे निखारे त्याच्या बॅटमधनं येतात. प्रचंड मेहनती खेळाडू आहे पंकज बोले. अगदी कामधंदा व्यवसाय सगळं काही सांभाळून गावाच्या नावासाठी क्रिकेटच्या पटलावरती तो उतरत असतो. इथे टिपलाय झेल आणि विकेट जातीय राज गडगे बॅक टू द आउट. बॅट्समन प्रथमेश बैकर मैदानावरती इंटर झालाय. चला वेळ जास्त जातो थोडं फास्ट खेळा पंकज. फलकावरती अजून धावा करायच्यात. या ठिकाणी 4 षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत आले 3 चौकार आले 3. स्कोरिंगच्या भूमिकेत रितेश भोपी सध्या आमच्यासोबत जॉईन झालेत. खरं तर येत्या 8 डे नाईट त्यांच्याच घरी खरं तर सर्व जेवणाची सुविधा अंपायर्स मॅनेजमेंट कमिटी ब्रॉडकास्टिंग लाईव्ह टीम कॉमेंटेटर्स कोरस आणि आपल्या मयूर ग्रुपच्या सगळ्या मुलांसाठी केली जात आहे. आणि प्रचंड खरं तर भोपी परिवाराचं देखील मयूर ग्रुप पिसेकर परिवारावरती खूप प्रेम आहे. खूप आदर सन्मान मयूरदादा प्रतीकदादा यांचा केला जातो. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर आणि भोपी काकांचे जुने संबंध आहेत. आणि जरी आज आपला मित्र आपल्यामध्ये नसला रमेश भोपी आपली मैत्री जपताना काका नेहमी पाहायला मिळालं. आणि स्वतः एक अतिशय चांगले आचार्य आहेत आणि खूप सुंदर चविष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून एक मेजवानी सारखंच दरवर्षी मिळतं. आणि पाहुणचार आणि माणुसकी काय असतं ना ते खरं तर मयूर ग्रुप आणि या भोपी परिवाराकडे आल्यानंतर कळतं. रनआउटसाठी अपील हलकंसं जरूर झालं. अंपायर्सनं रेफर केलं थर्ड अंपायरला. अभय पाटोळे सरांनी हा इशारा पाठवलाय. या जवळात आपण थर्ड अंपायरच्या माध्यमातून पाहूयात एक्झॅक्टली काय निर्णय आला. पंकज भोलेला कदाचित कळून चुकलाय की थोडा परतीचा प्रवास जवळ आलाय आणि फार लवकर मैदान सोडण्यासाठी तो तयार झालाय. बट वेट फॉर अंपायर सिग्नल. अजूनही अंपायरच्या निर्णयाची वाट या ठिकाणी आपल्याला पाहावी लागेल. Wait out.
बॅट्समन कुमार नवले. आता फक्त एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर बॅकफुटला गेले हलक्या हाताने आणि कुमार नवलेच्या बॅटमधून आली सिंगल आणि जिंकला सामना टीम. आपण या ठिकाणी पाहता मीरा ग्रीवा 11 श्री गणेश मानकिवली अभिनंदन. राजक्रीडा मंडळ कुळगाव या स्पर्धेमध्ये आलात. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकात चांगले प्रयत्न केलेत त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक आणि आयोजन समितीच्या वतीनं आभार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे आणि सामनावीराचा पुरस्कार काही क्षणात या ठिकाणी आपण अनाउन्समेंट करतोय. राज गडगे ठरलेत त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. खूप सुंदर बॅटिंग त्यानं केली आणि त्या सोबतीनं गोलंदाजीमध्ये देखील जर आपण पाहिलं तर 2 विकेट्स राज गडगेनं काढलेत आणि ते बनलेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. राज गडगे इज द मॅन ऑफ द मॅच. या वेळी आपण प्रेझेंटेशन मध्ये तिकडे आपल्यासोबत जोडले जातील मॅडी सर आणि मॅचला ज्यावेळी प्रत्यक्ष सुरुवात होईल त्यावेळी अनुज आणि त्यांच्या सोबतीनं राहुल चव्हाण यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद ओमकारजी शेट्टे सर. या आपण मॅन ऑफ द मॅच देऊ मिस्टर राज गडगे. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुलीने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. विजय संघाचा प्रथमतः हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचं चुकलं कुठे खरं तर यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. आज सुदर्शन जाधव सारखा खेळाडू त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ दाखल झाला. कुठेतरी त्याची कमी